डोनगाव खुर्द ते रामतीर्थ शंकरनगरकडे जाणारा शेतकऱ्याने अडविलेला रस्ता तब्बल 15 वर्षांनंतर हायकोर्टाच्या निर्देशाने मोकळा करण्यात आला। रस्ता मोकळा करून देण्यासाठी बिलोलीचे नायब तहसीलदार महसूल विभाग बालाजी मिट्टेवाड साहेब व मंडळ अधिकारी मुनकर मॅडम, छाननी लिपिक एम.बी. मरदोडे, तलाठी दरबारे साहेब हे प्रशासकीय अधिकारी संपूर्ण पाहणी करून हा रस्ता चालू करण्यास परवानगी देण्यात आली। हा रस्ता चालू झाल्यामुळे ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होते। स्टार मराठवाडा माझासाठी के.एम. शेख केरुलकर। मी बालाजी मिट्टेवाड, नायब तहसीलदार महसूल बिलोली। मी या गावकऱ्यांची अशी मागणी होती, म्हणजे खूप दिवसापासून मागणी आहे यांची की हा रस्ता जो अस्तित्वात असलेला रस्ता आहे याला मान्य हायकोर्टाचे पण डिसिजन आहेत की हा रस्ता अस्तित्वात होता, त्याचं डिसिजन झालेलं आहे हायकोर्टामध्ये। आणि खूप दिवसापासून गावकऱ्यांची मागणी आहे की जे रामतीर्थहून जे डोनगाव खुर्दला रस्ता येत होतो ते शेतकऱ्यांनी अडवलेला आहे, परंतु इथं मी पाहणी करायला आलो असता रस्ता अस्तित्वात दिसला आणि रस्ता चालू आहे। फक्त रस्ता हा कच्चा आहे, चिखल आहे, त्यामुळे तिकडे पलीकडे जाता येईना। हा रस्ता PMJSY मध्ये मंजूर आहे, तरी माझी म्हणजे त्या सिस्टीमला वगैरे विनंती आहे त्यांनी रीतसर परवानगी वगैरे करून त्यांना जे गोणखनिज लागणार आहे ती परवानगी घेऊन त्यांनी गोणखनिज करावं आणि या कामाला सुरुवात करावी। मी अरुण रामराव कसल्लू, ह्या रामतीर्थ रोडवरच्या शेतकरी आहे। 15 वर्षापासून हा रस्ता या शेतकऱ्याने, सुरेश गुरुजी नावाच्या शेतकऱ्यांनी 15 वर्षापासून रस्ता अडवलेला आहे। अत्यंत दयनीय अवस्था शेतकऱ्यांची होते साहेब। इथं हा पांढर रस्ता आहे, त्या रस्त्यावरती जाताना हा रस्ता जो पाबंद केला होता तहसीलने, कोर्टाने पाबंदी आणलेली होती। 15 वर्ष समस्त गावकऱ्यांनी यासाठी अथक परिश्रम करून हायकोर्टपर्यंत हा झगडा चालवला आणि सुदैवानं भवानी मातेच्या कृपानं या रामतीर्थ आणि डोनगाव रस्त्याला आज रोडसाठी परवानगी आपल्याला कोर्टाने दिलेली आहे। ही विशेष आनंदाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी। खरोखरच आज गावकऱ्यांचा जल्लोष बघताय, आनंद आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती। प्रत्येक जण टाळ्या वाजून हा आनंद साजरा करताना आपल्याला दिसतोय, कारण आज जी स्थिती होती 15 वर्षापासून जे आज आपल्याला ही झळ सोसावी लागली ते एका शेतकऱ्याच्या या आडेलतट्टूपणामुळे रस्ता असून सुद्धा तो बंद केला। हा पंतप्रधान, तुम्ही आपला हा रस्ता दिसतोय ना, हा रोड पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून झालेला आहे आणि त्याच्या शेतापर्यंत होतो आणि पुढे मात्र बंद आहे आणि तो व्यक्ती नांदेडून येणं जाणं करतोय। त्याच्यासाठी सगळ्या सोयी सुविधा आहेत आणि आमच्यावरती अनेक वेळा अनेक केसेस झाल्या आणि त्या सगळ्या हाल अपश्यातून निघण्यासाठी आमच्या तहसीलदार साहेबांचे, नायब तहसीलदार साहेब या ठिकाणी आलेत आणि आता हा रस्ता पूर्ण रोड करण्याचं परवानगी त्यांनी दिलेला आहे। मुरुम टाकून आज रोज काम या चालू करण्यासाठी त्यांनी आपल्याला ही परवानगी दिली आहे। हे साहेब मंडळी सगळी आलेली आहेत, या सगळ्यांचं सुद्धा गावकऱ्यांनी जोरदार टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे आणि निश्चितच अन्यायाविरुद्ध झगडल्यानंतर यश मिळतं याची ही अनुभूती आज गावकऱ्यांना या ठिकाणी येते आहे। आणि या गावकऱ्यांचं सुद्धा सगळ्यांनी या रोडसाठी, रस्ता नाही रोड आहे, पंतप्रधान ग्राम सडक योजना आहे, काही दिवसात आपल्याला या गावापर्यंत जाता येणार आहे। हा शंकरनगर हा आमचं सगळ्याचं केंद्रबिंदू आहे। पोलीस स्टेशन इथं आहे, कॉलेजेस इथं आहे, शाळा इथं आहेत, दवाखाने इथं आहे। ह्या सगळ्या सुविधा इथं असताना आम्हाला 20 किलोमीटरचा प्रवास बाहेरून फिरावा लागत होता। ही हाल एका शेतकऱ्याच्या आडलतट्टूपणामुळे झाली, पण हा गावकऱ्यांनी केलेल्या झगड्यामध्ये आज गावकऱ्यांना यश मिळालेलं आहे। मी सर्व गावकऱ्यांचे आभार मानतो, साहेबांचं सुद्धा अभिनंदन करतो। कलेक्टर साहेबांनी आम्हाला खूप मोठं योगदान दिलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे। तहसीलदार साहेबांनी यांना सांगितलेलं आहे आणि साहेब आज स्वतः उपस्थित राहून आम्हाला दिवसभर या ठिकाणी मुरुम टाकण्यासाठी मदत करणार आहेत। आता साहेबाच्या हस्ते या ठिकाणी श्रीफळ फोडून आम्ही या कामाला चालू करणार आहोत। JCB आलेले आहेत, 15 ट्रॅक्टर आहेत आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये, सरांच्या उपस्थितीमध्ये आम्ही हे काम करणार आहोत। साहेबांचं सुद्धा खूप खूप आभार। तुम्ही आमची ही बातमी अशा पद्धतीने, छान पद्धतीने सगळ्या लोकांपर्यंत जाऊ द्या की असं यश मिळालेलं आहे आणि मिळतो, ही बातमी आमच्या सगळ्या लोकांपर्यंत जाऊ द्या। धन्यवाद साहेब। खूप सरपंच, या रस्त्याबद्दल 15 ते 20 वर्षापासून हा रस्ता अडचणी त्रासात त्याने नेहमी कोर्टामध्ये केसेस करून बंद केला। आम्ही हे रस्ता पंतप्रधान सडक योजनेमधून रामतीर्थ डोनगाव झाला होता, कच्चा रस्ता, पण यानं रस्त्याला लागून राहिला, JCB फोडला आणि हे रस्ता आमचा बंद झाला होता। तरी गावकरी लोक काही दिवसानंतर त्या रस्त्याने गेले, ते रस्ता पक्का करण्यासाठी आम्हाला हायकोर्टानं आदेश दिले, त्याबद्दल मी हायकोर्टाचे अतिशय आम्ही आभारी आहोत। ह्या रस्त्यामुळे आमच्या गावातील लेकरांना कॉलेज, गोरगरीब लोकांना दवाखाना, गरिबांना बँक आणि पोलीस स्टेशन, ह्या रस्त्यामुळे आम्हाला 5 किलोमीटरवर जाता येते। 20 किलोमीटर काही तर आम्हाला फिरून 20-25 किलोमीटर पडते। तर हा रस्ता हायकोर्टाने आम्हाला पक्का करण्यासाठी आदेश दिले, त्याच्याबद्दल आम्ही हायकोर्टचे अत्यंत आभारी आहोत। ते रामतीर्थ हा पंतप्रधान मनमोहन सिंगच्या काळामध्ये ही पंतप्रधान सडक योजनेचं काम पूर्ण झालं होतं
आणि आमच्या गावातील एक शिक्षक आणि त्या सुरेश पेरके म्हणायचा हा शेतकरी आमच्या जाणून बुजून आमच्या ह्या गावचा रस्ता त्याच्या